दादा वार्डे भी यहाँ पर आए, उनका भी तहरीर से स्वागत है। एफसी और विराट ग्रुप टॉस साठी या विनंती असेल। विनंती असेल पुन्हा एकदा टॉस साठी या। विनंती आहे एनडीआर वॉरियर्स रोहा या, दीपक गंबे आलेत या, प्रसाद पाटील या, करूया। यानंतर आपण 4 षटकांचे सामने खेळणार आहोत। साधा रुपये आहे। प्रसाद पाटील याने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे। त्वरित निर्णय घ्या आणि त्वरित त्याची अंमलबजावणी करा, कारण आपल्याला वेळ फार कमी पडणार आहे। अलिबागकरांनी फिल्डिंग घेतली, अर्थात आप्पा वॉरियर संघाने फिल्डिंगची स्वीकारले आणि रोहा संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, ऐकूया खराबटीचा आवाज, अर्थात आदेश पोकळे यांचा आवाज। हॅलो हॅलो, आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला, अर्थात दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आपण पाहणार आहोत। एनडीआर वॉरियर्स विपक्ष आप्पा वॉरियर्स खैराली। नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीची साथ मिळाली तर अर्थातच आप्पा वॉरियर्स खैराली या संघाला, आणि आप्पा वॉरियर्स खैराली या संघाने प्रथमतः स्वाभाविकपणे अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं, पाचारण धाडलं गेलं ते आपला प्रतिस्पर्धी एनडीआर वॉरियर्स या संघाला। 4 षटकांचा होणारा हा सामना, अर्थातच 24 चेंडूंचा पूर्वार्ध असेल, 24 चेंडूंचा उत्तरार्ध असेल। मित्रांनो, कोणतीही स्पर्धा असो, कोणताही कार्यक्रम असो, तुमची सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं असतं, आणि सुरुवात चांगली होण्यासोबत जर त्याचा शेवटही चांगला झाला तर मात्र नक्कीच तुमच्यासाठी खूप सारं महत्त्वाचं असतं। आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नक्कीच या दोन समतुल्य संघामध्ये रंगणार मैदानामध्ये आपण पाहतोय एक काटेकी टक्कर निश्चितपणे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। आपण पाहतोय सलामीची जोडी, अर्थातच द्वारकानाथ, त्याच्या समवेत आपण पाहतोय दीपक गंबे। नक्कीच एक विस्फोटक, नक्कीच ही सलामीची जोडी असणार आहे। गोलंदाजांना देखील नक्कीच थोडीशी धडकी भरलेली अशी फलंदाजी नेहमीच यांच्या सातत्याने यांच्या माध्यमातून राहिली। आज कशा प्रकारे फलंदाजी राहील आपण पाहतोय। खूप मला तर वाटतं ही पहिल्यांदा मोठी स्पर्धा असेल भाईजान, या रोहा नव्हे तर या संपूर्ण विभागामध्ये ही पहिली स्पर्धा 2 लाख जे पारितोषिक असणार आहे। नक्कीच प्रेक्षकांसाठी निश्चितपणे ही दरवर्षी एक मेजवानी असणार आहे। अर्थातच आपण पाहतोय टेनिस, क्रिकेट, नक्कीच त्याला जोपासलंय ते तुषार शिंदे सरांनी। 10वी चषक असेल किंवा आता मग ही चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा आता आपण स्वर्गीयवासी नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आपण पाहतोय। आजचा 3रा दिवस, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं भाईजान तिथे साईनाथ मोरे आली, मलखंडवाडे हा संघ क्वालिफाय झाला।
आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये हनुमाननगर रोहा वागेश्वर रोड हा संघ क्वालिफाय झाला. आजचा तिसरा दिवस, आजच्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय ठरेल नक्कीच. आजचा 40+ ही स्पर्धा आहे. आजचा दिवस त्यासाठी खास असणार आहे. आपण पाहतोय स्ट्राईकला असेल दीपक गंबे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय द्वारकानाथ आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज प्रमोद. षटक क्रमांक पहिलं P1चं षटक असणार आहे. नक्कीच क्षेत्रक्षणाला मर्यादा असेल. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये केल्या, मात्र कोणत्याही प्रकारची धाव इथे येणार नाही. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. दीपक गंबे आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी सहजरित्या सन्मानपूर्वक खेळला गेला. मागच्या मॅच मध्ये नक्कीच हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आज या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी राहील. षटकातील दुसरा चेंडू घेऊन ते मात्र चेंडू जातोय सीमारेषा नजदीक, ते मात्र अप्रतिम झेल आपण पाहतोय. फलंदाज पहिला विकेटचा पतन दीपक गंबे. बॅक टू द पवेलियन. कमांड इज नजदीक गेला होता, मात्र तिथे आपण पाहिलं अप्रतिम झेल पकडला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे मात्र दीपक गंबेच्या खेळीचा अंत झाला. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद. प्रमोद नक्कीच आज एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतोय. महत्वाच्या फलंदाजाला माघारी परतवला, अर्थातच आघाडीला आलेला फलंदाज हा मात्र स्वस्तामध्ये माघारी परतलाय. षटक क्रमांक पहिला, त्यामध्ये चेंडू क्रमांक तिसरा घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रमोद. हा देखील चेंडू आपण चांगला पाहतोय. तिथे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण असेल, इथे मात्र आपण पाहतोय सहजरित्या पहिली धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. इथे मात्र श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन होते, खातं उघडलं जाते, ते आपण पाहतोय. फलंदाज योगेश गंबे आणि NDR वॉरियर्स रोहा या संघाचं 3 चेंडू 1 धाव फलकावर. आणि आता आपण पाहतोय एक लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थातच द्वारकानाथ. द्वारकानाथ नक्की निश्चितपणे दरवर्षी त्याची फलंदाजी बहरत असलेली आपण पाहतोय. असं कोणते फलंदाजी करताना असं वाटत नाही की हा 40+ फलंदाज आहे. नक्कीच एखाद्या 20-22 वर्षीय तरुणाला लाजूल अशी नेहमीच कामगिरी मैदानामध्ये भाईजान राहिली आहे. आज कशा प्रकारे राहील. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहला चेंडू अपन पाहतोय डीप एक्स्ट्रा कवरेज मध्ये, चेंडू जातोय सीमा पार. वैसे तो भाईजान मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है, पर उससे भी खूबसूरत है कवर ड्राइव है. लाजवाब से फटका. कमांड इज थँक यू सो मच डिझे. 4 चेंडू धाव फलकावर धावा पाहतोय, 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला द्वारकानाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता इथे मात्र अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, सीमारेषा पार येतोय सलगचा दुसरा चौकार.
चेंडूनंतर धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 9 धावा. जिथे पहिल्या 3 चेंडूमध्ये जो गोलंदाज प्रभावी मारा करत होता त्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट इथे मात्र आपण पाहतोय द्वारकानाथ इथे मात्र आक्रमक होतोय. अटॅक इज द बेस्ट डिपेंड. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. जर तुम्हाला गोलंदाजापासून वाचायचं असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला आक्रमक रूप धारण करावं लागतं आणि तसंच काहीतरी आपण पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल द्वारकानाथ आपण पाहतोय अगदी जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू आपण पाहतोय. तिथे असेल क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न मात्र चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र हॅट्रिक सादर करतोय द्वारकानाथ. सलगच्या 3 चेंडूवर सलगचा 3रा चौकार. कमांड इज निश्चित आपण पाहतोय द्वारकानाथ नक्कीच गोलंदाजाला म्हणत असेल आपका काय होगा जनाब. नक्कीच सलगचे 3 चेंडू आपण पाहिले. तिन्ही चेंडूवर आपण 3 चौकार पाहिले. जिथे पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव होती तिथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय एक गडी बाद 13. एक चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आता गोलंदाजीमध्ये होतोय बदल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन पिंट्या पाटील आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आज मात्र आपण या सामन्यामध्ये आजचा बॉलर आपण पाहतोय. गोलंदाजाची धुरा सांभाळेल त्याच्या समोर आपण पाहतोय फलंदाज योगेश गंबे. पहिल्या षटकाखेर एक गडी बाद 13. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाची. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतोय नो मॅट्स लँड. अर्थातच निर्जन परिसरामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आपण धावसंख्या पाहतोय पहिल्या चेंडू अखेर 14 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचं मानस होतं. धाडस केलं मात्र तितकासा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये. एक धाव मात्र निश्चितपणे जमा केली जाईल. आपण पाहतोय सलगच्या 3 चेंडू ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन येतो तेव्हा गोलंदाजाला निश्चितपणे प्रश्न पडतो की कोणता टप्पा पकडायचा की कोणत्या वेगाने या फलंदाजाला चेंडू फेकायचा. निश्चितपणे एक ॲडव्हान्टेज नेहमीच प्रत्येक मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समनला असतो. पहिला चेंडू अखेर एक गडी बाद 14. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती NDR वॉरियर्स रोहा या संघाची. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होईल गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र आज बॉलर आपण पाहतोय अर्थातच पिंट्या पाटील यांना. इथे नक्कीच आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात हवेत समांतर करून हा चेंडू खेळण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देतात. अव्वंतर धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल गोलंदाज. आता मात्र आपण पाहतोय चेंडू बाहेर होता. नक्कीच त्याला छिडकाणी करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे किती धावा जमविल्या जातील चांगला प्रयत्न आपण तिथं पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा सहजरित्या सुखरूपरित्या इथे पूर्ण केली जाते. चांगले रनिंग बिटवीन दी विकेट आपण या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अर्थात द्वारकानाथ आणि योगेश गब्बे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण या मैदानामध्ये पाहतोय. या 3 धावांच्या सहाय्याने आपण धावफलका धावा पाहतोय. त्या 2 चेंडू अखेर 18 धावा. आता स्ट्राईकला असेल योगेश गंबे. षटकातील 3रा चेंडू निघून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पिंट्या पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू खाली असेल क्षेत्ररक्षक इथे पकडला जातोय. झेल समाप्त होतो योगेश गंबेचा खेळ. देऊया डीजेला संधी. आपण पाहतोय नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर पोझिशनला सचिन असेल. इथे मात्र आपल्या षटकामध्ये संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतो तो अर्थातच पिंट्या पाटील.
योगेश गंबे इथे मात्र माघारी स्वस्थामध्ये माघारी परततोय. वैयक्तिक 2 धावांवर आपल्याला तो बाद होताना पाहायला मिळाला. आता त्याच्या जागी आलेला फलंदाज अर्थात सचिन स्ट्राईकला असेल आणि त्याच्या समवेत आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला असेल. त्याच्या बॅटमधून सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आले. चौकारांची हॅट्रिक ज्याने पेश केली तो फलंदाज द्वारकानाथ. या षटकातील चौथा चेंडू घेऊन पिंट्या पाटील सज्ज होईल. इथे मात्र थोडासा कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा नक्कीच या गोलंदाजाचा वाढलेला असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट्स कडा घेईल. तिथे आपण पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेने आपण पाहतोय. धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावसंख्या धावफलकावर. म्हणजे आपल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये 1, नंतर वाईड, नंतर 3, नंतर विकेट, नंतर 1 असं ह्या षटकाचं विश्लेषण आपण पाहतोय. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पिंट्या पाटील स्ट्राईकला असेल. द्वारकानाथ भोई इथे मात्र आपण पाहिलं थोडासा आउटस्विंग प्रकारचा चेंडू हाताला. चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडूने काटा बदलला, दिशा बदलली. इथे यष्टीरक्षक मात्र यष्ट्यांच्या मागं यष्ट्यांचं संरक्षण करताना आपल्याला यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचे धाव खर्च करत नाही तो पिंट्या पाटील हा गोलंदाज. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा 1 चेंडू असेल. इथे मात्र या चेंडूवर मोठा फटका पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल फलंदाजाचा. आता आपण पाहतोय अनएक्सेप्टेड बाउन्स अनपेक्षित उचली आपण पाहिली. षटक क्रमांक 2 इथे मात्र येते संपुष्टात. 2 षटकाखेर आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा 19. म्हणजे इथे आपण पाहतोय 9.50 धावांची सरासरी राखली जाते. ती फलंदाजी करणारा अर्थात आपण पाहतोय एनडीआर वॉरियर्स रोहा या संघाकडून. जिथे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं गोलंदाज प्रमोद होता. त्याने तब्बल 13 धावा खर्च केल्या. एक विकेट निश्चित त्याने देखील प्राप्त केला. त्याच्यानंतरचा आलेला गोलंदाज पिंट्या पाटील त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्याने देखील एक महत्वाचा अर्थातच योगेश गंबे या फलंदाजाला बाद करताना आपल्याला तो गोलंदाज पाहायला मिळाला. 2 षटकाखेर आपण पाहतोय धावसंख्या 2 गडी बाद 19. नक्कीच आता इथे मात्र आत्मविश्वास कमवायला गेले. बैजान आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ती तुम्हाला गुगलवर सर्च करून देखील मिळणार नाही. ते तुम्हाला स्वतः आत्मसात करावा लागतो. तो तुम्हाला स्वतः मिळवावा लागतो. इथे मात्र फलंदाजांची आता वेळ आली आत्मविश्वास कमवण्याची. आपण पाहतोय स्ट्राईकला असेल सचिन, नॉन स्ट्राईक एंडला पण पाहतोय द्वारकानाथ भोई आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रणजित रोगे. षटक क्रमांक 3 स्वतःच पहिलं सांघिकरित्या 3रं षटक आणि त्या षटकामधील चेंडू क्रमांक पहिला घेऊन एक 10-12 पावलांचा रन आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडू पण पाहतो लॉंग ऑफ रिजन मध्ये तिथे असेल क्षेत्ररक्षक जणू की सुईमधून धागा विणावा त्या पद्धतीचा हा फटका खेळला गेला. निश्चितपणे 4 धावा निश्चितपणे जमा केल्या जातात. या 4 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर. इथे मात्र आता नक्कीच प्रत्येक चेंडू सीमारेषा नजीक कसा जाईल, प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर कसा जाईल याच्याकडे नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं लक्ष असेल. कारण आपण पाहतोय 4 षटकांचा असलेला हा सामना. आता मात्र या इनिंग मधील फक्त 11 चेंडू येणं बाकी असणार. जास्तीत जास्त धावा कशा जमविल्या जातील याच्याकडे प्रामुख्याने या दोन्ही फलंदाजांचे लक्ष असेल. आपण पाहतो चेंडू बॅट्स कडा घेते यष्टीरक्षक जाईल सोबत चेंडू उचलेल फेक केल तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर ऍड केली जाते. या एका धावेने आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात 3ऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर धावफलकावर धावा जमविल्या जातात त्या 24. द्वारकानाथ भोई अर्थात ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले त्याच्याकडून निश्चितपणे त्याचे संघ सहकारी त्याचे पाठीराखे यांना बऱ्याचशा अपेक्षा असतील. कारण या षटकामध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर निश्चितपणे फायटिंग स्कोर एक सन्मानजनक स्कोर प्रतिस्पर्धी अर्थातच आपण पाहतोय अफवा ऑरियस खैराली या संघासमोर उभा राहू शकतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. तो गोलंदाज आपण पाहतोय रणजित रोगे. आपण पाहतोय थोडासा चेंडू स्लो होला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव जमा केली गेली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात. जर मोठे फटके येत नसतील तर नक्कीच तुम्हाला एकेरी दुहेरीने धावफलक हा हलता ठेवायची गरज असते. तसंच आपण इथेही पाहतोय द्वारकानाथच्या माध्यमातून त्याला माहिती होता हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण जर वेगाने बॅट फिरवली तर हा चेंडू मिस होऊ शकतोय. त्याच्यामुळे नक्कीच चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला. 2 धावा जमविल्या गेल्या. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय 3ऱ्या षटकातील 3 चेंडू अखेर 2 गडी बाद धावफलका धावा 26.
इथे मात्र फुल टॉस आपण पाहतोय, फुल टॉल वसूल करणार का तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सीमारेषा नजीक जाऊन मात्र फक्त आणि फक्त एकच धाव इथे जमवली जाते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषा नजीक त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. या एका धावेने आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावर. जर गोलंदाजाला भाईजान यशस्वी व्हायचं असेल तर क्षेत्ररक्षकाची पूर्णपणे सहकार्य लाभतं आणि तेच कामगिरी आपल्या मैदानामध्ये इथे पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रणजित रोकेश सज्ज होईल. स्ट्राईकला असेल सचिन. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मानस होतं मात्र निश्चितपणे धाडस झालं नाही. दुसऱ्या धावेची शंका तमाम मात्र इथे समाप्त केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू अखेर 28 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी असणार आहेत. या षटकामध्ये निश्चितपणे पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर तिथून मात्र कमबॅक केलं गेलं ते रणजित रोके या गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. दर्जेदार फटका. चेंडू जातोय सीमा पार. येतोय महत्वाचा चौकार. फलकावर धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. जिथे म्हणजे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतरचा गोलंदाज आला त्याने 6 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक देखील आपण पाहिलं त्या गोलंदाजाने देखील 13 धावा खर्च केल्या. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये सादर झाल्यानंतर धावफलकावर आपण धावा पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. नक्कीच क्षेत्ररक्षकाची खूप मोठी भूमिका असते. जेव्हा क्षेत्ररक्षक झेल पकडतो किंवा एखादा फलंदाज लावचित करतो तेव्हा त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत जातो. तो आत्मविश्वास दुणावतो आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत नेण्याचं काम करते. आणि आत्मविश्वास हा खोड रबर देखील सारखा असतो. जेव्हा तुम्ही चुकी करताय तेव्हा तो आपोआप कमी कमी होत जातो. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. शैलेश षटक क्रमांक 14 स्वतःचं पहिलं आणि या इनिंगचं आपल्या संघाचं अखेरचं षटक घेऊन स्लॉग होवर त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हन्नामारीचं षटक म्हटलं जातं. ते महत्वाचं षटक गोलंदाज हाताळतोय शैलेश. पहिला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खेळण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देतात. अव्वल धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा आपण पाहतोय धावफलकावर जोडल्या जातात. तो फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय NDR वॉरियर्स रोहा या संघाच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू काऊ कॉर्नर रिझनमध्ये जाईल. तिथे असेल क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत निश्चितपणे एक धाव जमा केली जाते. एका धावेने आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर. हे षटक खूप सारं निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ हा स्थिती जाईल आणि जर काही हे षटक कमी धावांचं झालं लो स्कोर या षटकामध्ये आला तर निश्चितपणे या सामन्यावर पकड मजबूत करे तो क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय अप्पा वॉरियर्स खैराले हा संघ. या षटकातील अद्याप 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. आपण पाहतोय धावफलका धावा 34. स्ट्राईकला असेल द्वारकानाथ भोई ज्याने नक्कीच चांगली सुरुवात केली होती मात्र ते सातत्य राखण्यामध्ये थोडासा अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जास्त वेळ शांत बसेल तो मात्र द्वारकानाथ भोई कसला. हा चेंडू जातो सीमा फार लॉंग अँड स्ट्रॉंग. आपण पाहतोय 2 चेंडू अखेर 40 धावा धावफलकावर.
प्रश्न कधी कधी बाईजान संघाचा राहत नाही, जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची वेळ येते तो खेळ हा आपोआप बहरला जातो. इथे मात्र निश्चितपणे एक बहरदार फलंदाजी आपण पाहतोय द्वारकानाथ भोईच्या माध्यमातून या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. 3 चौकार आणि 1 मोठा फटका अर्थात बिग हिट येतोय आणि नक्कीच संघाला एक चांगली कामगिरी करताना आपल्याला हा द्वारकानाथ भोई या फलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र कमबॅक करावं लागेल, काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल, काहीतरी रणनीती आखावी लागेल शैलेश या गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका जाणार का, चेंडू बराच काळ हवेत असेल आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, झेल सुटला जातोय, झेल सुटतोय तो अर्थात द्वारकानाथ भोई. जो फलंदाज या इनिंग मध्ये आक्रमक ठरू पाहतोय त्या फलंदाजाला निश्चितपणे इथे जीवनदान मिळतोय. मित्रांनो, कॅच सोडणं म्हणजे अपनो को धोका और गैरो को मुका, हा मिळालेला मोका, ह्याचा कशा प्रकारे फायदा हा फलंदाज उचलेल, येणारे काही चेंडू, येणारे काही क्षण आपल्याला निश्चितपणे सांगून जातील. इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू तिथे असेल क्षेत्ररक्षक, इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सीमापार, येतोय दर्जदार चौकार. कमांड इजे ज्याला हाणामारीचं षटक का म्हटलं जातं त्याचं उदाहरण आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र ताकदीचा वापर, टायमिंग होईल प्रॉपर, चेंडू करतोय हा वाय सफर, अजून एक मोठा फटका, बिग 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 हिट, षटकार. आपल्याला पाहायला मिळते तब्बल 51 धावा फलकावर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यास सज्ज, हा निर्धाव चेंडू फेकेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडवा बाटने मारला गेला फटका, सुरेखरित्या सलगचा दुसरा षटकार. धावा म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं जिथे 32 धावा होत्या, तिथे मात्र अंतिम षटक आपण पाहिलं शैलेश या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं आणि नक्कीच ते षटक आपल्याला इथे या महागडे राहताना पाहायला मिळाले. नक्की सचिन असेल आणि द्वारकानाथ आपण पाहतोय दोन्ही या फलंदाजांनी या षटकामध्ये तब्बल 25 धावा वसूल केल्या आणि जो संघ आपला थोडासा बॅकफुटवर होता तिथे मात्र फ्रंटफूट अर्थातच ड्रायव्हर सीटवर नक्कीच या संघाला आपल्या नेऊन ठेवलं ते या दोनही फलंदाजांनी. आपण पाहतोय द्वारकानाथ भोई ज्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा आल्या आणि त्याच्या समवेत त्याच्यासोबत फलंदाजी करत होता तो फलंदाज आपण पाहिला सचिन, ज्याच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 24 धावांची एक ताबडतोब विध्वंसक खेळी नक्कीच आपल्याला साकार करताना तो फलंदाज पाहायला मिळाला. 24 चेंडू 57 धावा बनविल्या आणि 58 धावांचं आव्हान दिलं गेलंय. हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल, हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल की या आव्हानापासून वंचित ठेवलं जाईल हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो रोह्यातील एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक अर्थातच इम्रान बुखारी
अर्थात ज्यांना प्रेमाने भाईजन म्हणतात. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. स्वर्गीय नारायण देवजी चषक स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका हम देख रहे हैं. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक और ग्रामीण धमाके में 40+ इवन जोड़ी मैदान पर एक दिल है तो एक धड़कन है. यह अलीबाग की शान है और आज इस अलीबाग की शान रोहा नगरी में स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाके में 40+ का मैच खेलने आई है. और यही खिलाड़ी थी जिन्होंने पहले मैच में 99 रन बनाए थे, जिसमें 52 रनों का योगदान पिंटिया पाटिल ने दिया था और जिसमें 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का इतिहास भी किया है और इतिहास बनाए भी जाते हैं. और जरूर ये कमबैक इस मैच में क्या किया जाएगा, क्योंकि एनडीआर वॉरियर्स रोहा टीम ने शानदार बल्लेबाजी करते हुए इनिंग की शुरुआत की और जिसमें जो बल्लेबाज थे सचिन और उनका साथ देते हुए द्वारकानाथ भोय अच्छी साझेदारी बिल्ड करते हुए 57 रन बनाए. 58 रनों का टारगेट सेट किया है. पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है. विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप तला त्यांच्या विरुद्ध उरण संघ, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. अनन्या स्पोर्ट्स उरण विरुद्ध आपण पाहणार आहोत फ्रेंड्स ग्रुप तला. बोथ कैप्टन्स आई रिक्वेस्ट फॉर यू प्लीज कम ऑन टू प्रेजेंटेशन बॉक्स. तो जरूर देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा. लेट्स प्ले, मैच इज ऑन. प्रसाद पाटिल पहली गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया है. बड़ा गैप है, फील्डर गेंद के नीचे. भाग अर्जुन भाग. जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रनों के साथ श्री गणेशा करते हुए यहां पर दिखाई दे हुए, क्योंकि 24 गेंदें और 58 रनों का टारगेट सेट किया है. गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए दीपक गंबे. P1 पावर प्ले का षटक 30 यार्ड सर्कल का यह मैदान, 360 का यह मैदान और पावर प्ले के ओवर में गेंदबाजी के लिए आमंत्रित करते हुए इस बार आड़े बल्ले से खेल दिया. मिड विकेट की दिशा में फील्डर है. अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल हुई ऑन साइड से जहूर खतीब. जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर पे बदलाव. धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल स्कोर कार्ड पर आते हुए. इस बार देखिए और पिच गेंद ऑन ड्राइव. फील्डर है वहां पर जहूर खतीब, करेंगे नहीं गलती. पहली विकेट का पतन. प्रफुल्ल पाटिल, जिस खिलाड़ी ने पिछले मैच में हाफ सेंचुरी लगाई थी, उसकी पारी को पूर्ण विराम. डीजे मास्टर. पहली विकेट का पताना.
जरूर यहाँ पर इस छक्के स्कोर कार्ड पर 11 रन। इनायत नंबर 3 पर खिलाड़ी आए ना, नवगांव गांव से बिलोंग करने वाले लेजेंडरी क्रिकेटर कमलाकर दादले, और जरूर उन्होंने छक्का लगाकर अपने इनिंग की शुरुआत की है, आगाज की है। जरूर पहला जीवन दान मिला और उस जीवन दान का फायदा उठाया है बल्लेबाज कमलाकर दादले ने। स्कोर जा पहुंचे 11 रन। एक विकेट के नुकसान पर प्रफुल्ल पाटिल आउट होने के बाद पूरी पारी को प्रफुल्ल पाटिल के बाद प्रसाद पाटिल और कमलाकर दादले, ये दोनों खिलाड़ियों के ऊपर जिम्मेदारी है। ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। फील्डिंग रिस्ट्रिक्शन देखा जाए तो पावर प्ले का ओवर जारी है। दो खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर है और 30 यार्ड सर्कल का फायदा पूरा उठाना बल्लेबाज कमलाकर दादले हो या फिर प्रसाद पाटिल हो, ये 30 डिग्री का एक अच्छा अभ्यास है उस खिलाड़ी को। और जरूर इस बार शॉर्ट गेंद थी, पुल किया और छक्का लगाकर अपने पारी को आगाज करते हुए। इस बार अच्छी गेंद ऑन द राइज की मिड विकेट की दिशा में फील्डर जरूर खतीब डीप से आए, फील्ड करेंगे, थोड़े से गड़बड़ गोंदल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी गालाया लागली। जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर 2 रन मुकम्मल करते हुए आंखों ही आंखों में इशारा किया और 2 रन मुकम्मल करने के बाद स्कोर जा पहुंचा है नितेश जी जादव में बतलाते हुए, फंटर जी बतलाते हुए 13 रन। 13 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। विनंती असे दोन्ही संघाचे संघनायक अनन्या स्पोर्ट्स उरण विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप तला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या। एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार शुरुआत की थी दीपक गंबे ने। प्रफुल्ल पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाने के बाद कमलाकर दादले नाम का तूफान मैदान पर आया और वो इस तरह से बरसे कि उन्होंने अपनी पारी की शुरुआत की है। 13 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइकर बैटर सत्र रक्षण आए, खल निग्रहण आए रायगढ़ पुलिस प्रसाद पाटिल। कल के दिन फंटर जी अगर कहा जाए ना तो शिवबा हशिवरे की जो टूर्नामेंट थी उस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी की थी और रनर अप का खिताब प्राप्त किया था वही टीम फ्रेंड्स ग्रुप हशिवरे के A1 जोड़ी के खिलाड़ी प्रसाद पाटिल। गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए गेंदबाज सचिन, गढ़बल गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी। 8 गेंदों का सामना करते हुए 24 रनों का योगदान दिया था, पर इस बार 8 गेंदे 24 नहीं, इस बार तारामंडल गेंद सीमा पार, छप्पर फाड़ षटकार डीजे। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है। अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो अपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। फिर से एक बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, थोड़ा सा ऑन द राइज खेलना चाहते थे बल्ले का अंदरूनी सीरा। फिर से एक बार देखिए, एक तो दुष्काल और उसमें 13वां महीना, गेंद सीमा पार, चौकार डीजे। शोले फिल्म के अगर ठाकुर को भी वहां पर खड़े करते ना तो जरूर वो भी बिना हाथ के गेंद को रोक सकते थे। इतना शानदार फील्ड का नजारा पेश किया है फील्डर ने। जब के साथ स्कोर जा पहुंचे नितेश जादव से बतलाते हुए स्कोर कार्ड पर 23 रन 23। सचिन के ऊपर प्रतिकार और प्रतिकार करते हुए 23 रन स्कोर कार्ड पर 58 रनों का टारगेट है। चालू मुकाबला हम देख रहे हैं खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल, और इस चैनल को प्रतिसाद देने वाले सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। इस बार कोई गलती नहीं, विकेट का पतन, शानदार कैच, डीजे स्वरवेद को मौका।
आज उनको मौका मिला है 40 प्लस में। अप्पा 11 वॉरियर्स खैराले टीम में प्रसाद पाटिल आउट होने के बाद स्कोर रुका हुआ। नितेश यादव फंटर हमें बतलाते हुए स्कोर कार्ड पर 23 रन 23, 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइकर बैटर विनोद वाटकरे। 15 गेंदों में अभी भी 35 रनों की आवश्यकता है। ये तो क्रिकेट है, इसमें कभी भी रंग बदल सकता है, क्योंकि पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है। थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। इस बार विनोद वाटकरे मैदान पर आए और गेंद की वाट लगाते हुए कऊ कॉर्नर सीमा रेखा के पार शानदार छक्का। अनन्या स्पोर्ट्स उरण विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप्स तला बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट आहे टॉस साठी या खूप वेळ आम्ही आपला कॉल करतोय. विनंती असेल नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. अनन्या स्पोर्ट्स उरण विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप तला. फुल टॉस गेंद ऑन ड्राइव ऑन साइड में फील्डर है पर गेंद उन्हें दिखाई नहीं दी. ये चमत्कार को नमस्कार है, क्योंकि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. ओमबट स्वा मैदान पर होता हुआ दोनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 31 रन 31 स्कोर कार्ड पर. शानदार बल्लेबाजी विनोद वाटकरे और कमलाकर दादले आज अप्पा 11 वॉरियर्स खैराले टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए. सचिन फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद, इस बार लेग स्ट्राइक की दिशा में खेलने का प्रयास था. लाउड अपील, उस अपील को नकारते हुए ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं, पर यहां पर लीग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होती हुई. इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 32 रन 2 विकेटों के नुकसान पर. जरूर धनंजय दादा पोकले और उसी साथों साथ विनोद दादा चोरकिंग का तहे दिल से आभार. 2 ओवर हो गए, 4 ओवर का मुकाबला है. बच्चे पे 12 गेंदे और जीतने के लिए हमारे गुण लेखक नितेश सर बतलाते हुए 12 गेंदे और 26 रनों की आवश्यकता. 13 के अवसर से यहां पर बल्लेबाजी करनी है. ड्रिंक्स ब्रेक मैदान पर जाता है, तब तक सुनते हैं स्वर विद ऑडियो डीजे मास्टर. का चैनल जीटी स्पोर्ट्स, सभी दर्शकों से गुजारिश है जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उनसे गुजारिश है कि जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें, क्योंकि इसी सीजन से, इसी प्रतियोगिता से इस चैनल को हमने शुरुआत की है. आपका हक्का का चैनल जिसे कहा जाएगा वो है यूट्यूब जीटी स्पोर्ट्स, खेल की दुनिया का चैनल. जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें. दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं हमारे गुण लेखक नितेश यादव सर बतलाते हुए 32 रन. विनंती असेल दोन्ही संघांना अनन्या स्पोर्ट्स उरण आणि आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप तळा, उरण आणि तळा यांच्यातील आपण दोन पाहू.
इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में बड़ा गैप ढूंढा है, कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार। इथं नाणेफेक जिंकलाय समिधा अनन्या स्पोर्ट्स उरण संघाने आणि काय निर्णय असेल आपला? पहिला सामना पण हा पराजित झालाय, या सामन्यात जिंकण्यासाठी किती टक्के आपला परफॉर्मन्स देणार? नाही, प्रत्येकाला आता 100% द्यावाच लागेल, कारण पहिला मॅच हरल्यानंतर थोडीशी नाराजी आहे आणि या टुर्नामेंटमध्ये जर टिकायचं असेल तर प्रत्येकाला चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली बॅटिंग बॉलिंग करायला लागेल. किती धावांपर रोकाल? धावा 40-45 पर्यंत रोखावं लागेल. खूप खूप धन्यवाद. टॉस हारलाय, प्रथम फलंदाजी करायची आहे, किती धावांपर मजल माराल? 50+ करण्याचा प्रयत्न नक्की करू. 50 धावा करणार. समोरचा संघ तुल्यबल आहे, पण मात्र काल तुम्ही तिकडे पनवेलमध्ये जाऊन चांगला परफॉर्मन्स केलाय. काल बक्षीस पात्रापर्यंत जाता जाता वाचलेत, आज काय बक्षिसाला हात लावणार का? प्रयत्न तर नक्कीच असेल, पण बघूया. शेवटी क्रिकेट आहे, मेहनत आहे. त्या दिवशी ज्याची मेहनत जास्त तो क्वालिफाय होणार नक्की. खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते सुजित फागे, यांच्या शुभ हस्ते झाला होता टॉस. आणि आता आपण ऐकूया प्रेझेंटेज बॉक्स मध्ये भाईजानचा आवाज. थैंक यू सो मच। और इस बार देखिए विनोद वाटकरे गेंद की वाट लगाते हुए गेंद बैकवर्ड करते हुए एक्स्ट्रा के साथ 49 रन। इस बार शॉट ऑन पुल सक्सेसफुल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर गुल। यह आता हुआ इस विनोद वाटकरे के बल्ले से हैट्रिक का षटकार। डीजे मास्टर जरूर दे दे प्यार देने, तो यहाँ पर चुम्मा दिया है बल्लेबाज ने हर गेंद के ऊपर छक्का लगाते हुए। लैला की शादी में लफड़ा हो गया, लैला की शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज योगेश गंबे इतना भागा कि लंगड़ा हो गया, क्योंकि 3 गेंदों में 3 छक्के लगाए हैं। शानदार बल्लेबाजी यहाँ पर विनोद वाटकरे करते हुए। बचे हुए 8 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता है, 3 रनों की आवश्यकता है। 8 गेंदें 3 रनों की आवश्यकता। विनोद वाटकरे नाम का तूफान आज इस मैदान पर मंडराते हुए दिख रहा है। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है अब तक 56 स्कोर कार्ड पर। 2 रनों की आवश्यकता है इस मैच में जीतने के लिए अप्पा वॉरियर्स खैराले टीम को। इस बार एक्स्ट्रा कवर के पॉइंट की दिशा में खेल दिया फील्डर, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग पर रनों को बचा लिया है। 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ स्कोर लेवल 57 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए मात्र अभी भी 1 रन की आवश्यकता है। स्ट्राइक पर बल्लेबाज कमलाकर दादले, ये दूसरी नौगांव की A1 जोड़ी है। कमलाकर दादले हो, विनोद वाटकरे हो। इस बार देखिए बड़ा प्रहार है, ऑन ड्राइव फील्डर दीपक गंबे गेंद के नीचे और लपकते हुए कैच, विकेट का पतन। बल्लेबाज को जाना होगा वापस। स्वर्वेट डीजे ऑडियो को मौका। नए खिलाड़ी संतोष दक्षिकर उर्फ बाबू, श्रावणी स्पोर्ट्स शोल से बिलोंग करने वाले लेजेंडरी खिलाड़ी बाबू दक्षिकर 9 सेकंड पर, क्योंकि 6 गेंदें जीतने के लिए 1 रन की आवश्यकता है। गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे किशोर गंबे।
किशोर कंबे की गेंद, शॉट एंड पुल, ये सक्सेसफुल. नाम है विनोद वाटकरे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार. विजयी षटकार. डीजे जरूर विनोद वाटकरे कहेंगे आज ना छोड़ूंगा तुझे. किसे? तो चषक को. क्योंकि प्लेयर ऑफ द मैच अवार्ड जिनके नाम है वो है विनोद वाटकरे, जिन्होंने 37 रनों की पारी नॉट आउट खेली और अपने टीम को जीत हासिल कराई है. वही पवन खिंड लड़ने वाले बाजी प्रभु. नाम है मिस्टर विनोद वाटकरे, जिन्होंने लगाई गेंदबाज की वाट. वो है विनोद वाटकरे. मैं प्लेयर ऑफ द मैच अवार्ड देने के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में शैलेश गोलब सर और गणेश जी पाटिल सर, इसे गुजारिश करूंगा जीएस एंटरप्राइजेस के मालक हमारे गुरुवर्य फिर से एक बार प्रेजेंटेशन बॉक्स में होंगे. गणेश जी पाटिल सर और शैलेश जी गोलब सर, इनके शुभ हाथों से विनोद वाटकरे, इन्हें प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. आने वाली महाशिवरात्रि में एक बड़ी टूर्नामेंट नवगांव के मैदान पर होगी. उस प्रतियोगिता के आयोजक विनोद वाटकरे, इन्हें प्लेयर ऑफ द मैच से नवाजा जाएगा. अलीबाग महाशिवरात्रि का वो चषक और उसी चषक के दावेदार है विनोद वाटकरे. सम्माननीय गणेश जी पाटिल सर और सम्माननीय शैलेश जी गोलब साहब, इनके शुभ हाथों से 37 रनों की पारी खेलने वाले खिलाड़ी विनोद वाटकरे, इन्हें प्लेयर ऑफ द मैच के अवार्ड से नवाजा जा रहा है. जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से यह स्टेट प्रक्षेपण लाइव खेल की दुनिया का बेस्ट चैनल. नाम है जीटी स्पोर्ट्स, मराठी माणसाचा हक्काचा चॅनल. खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स हम चैनल देख रहे हैं और वही चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें.